मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना। जेवढे काही साधू संत या महाराष्ट्रातून गेले त्यांनी तुम्हाला आणि मला जो मार्ग दाखवलाय तो हाच दाखवलेला आहे महाराज। म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, अगदी थोडा विषय तुमच्या आणि माझ्याकडे शिल्लक आहे। का छत्रपती शिवाजी महाराजांची आपण पुण्यतिथी साजरी करतो, जयंती साजरी करतो, याचं कारण मी नेहमी कीर्तनातून सांगत असतो। ज्या रक्ताने, लक्ष देऊन ऐका, ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला, माझी पोरगी शिकली पाहिजेत, माझा पोरगा शिकला पाहिजेत, माझ्या बायकोला घर पाहिजेत, माझ्या भावाला घर पाहिजेत, असं ज्या लोकांनी जीवनभर फक्त स्वतःचाच विचार केला त्या लोकांचं दुर्भाग्य असं असतं की घरचे त्यांची दशक्रियाविधी काय महाराज त्यांना जिवंतपणे सांभाळत नाही। पण ज्या लोकांनी या समाजाचा विचार केला, या देशाचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही। या महाराष्ट्राचा इतिहास आहे। अरे स्वतःसाठी तर तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा कुत्रे चांगले जगतात गड्यांनो। कुत्र्याकडे आधार कार्ड आहे का हो? कुत्र्याकडे मतदान कार्ड आहे का? कुत्र्याकडे कोणती लाडकी बहीण योजना आहे का? काहीच नाहीये कुत्र्याला। अरे काही नाही, त्याला राहायला घर नाही, काहीच नाहीये, त्याला एकटाचे मार असते। तरी एका टायमाला कुत्र 15-15 पिल्यांचं संगोपन करतं। किती? मग एकटं कुत्र ज्याला राहायला घर नाही, कोणत्या बँकेत त्याचे पैसे नाही, त्याचं कोणती शेती समृद्धीमध्ये गेले नाही, धरणात गेले नाही, त्याला घरकुल आहे ना काही नाही, त्याच्याकडे कोणतं डॉक्युमेंट्स नसताना एक कुत्र जर जीवनभर 15-15 पिल्याचा सांभाळ करत असेल तर तुम्ही तुमच्या 2 पिल्याचा सांभाळ करता, काही लय विशेष काही नाही महाराज। तुमच्याकडे तर सगळ्या गोष्टींना जमीन असून तुमच्याकडे दारिद्र्यरेषेचं कार्ड आहे। जेवढ्या काही सरकारी योजना आहे ना महाराज, तेवढ्या सगळ्या हलकट श्रीमंताकडे, गरीबाकडे योजनाच नाहीये महाराज त्या। तुम्ही पहा, ज्यांच्याकडे 25 एकर जमीन आहे त्याच्याकडे पिवळं कागद आहे, ज्याचे 2ही पोरं नोकरीला आहे त्याच्याकडे रेशन कार्ड आहे, म्हणजे कठीण ताळा झालेला आहे, त्याच्याकडे गोदाम आहे, सगळं कठीण आहे। म्हणून लक्ष देऊन ऐका, आपण आपल्या कुटुंबाचं संगोपन करतो याला महत्व नाहीये। कुटुंब प्रमुख त्याला म्हणा की तो सर्व विश्वाचं कल्याण करण्याची प्रतिज्ञा करतो महाराज। ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी लिहिली, चांगदेव 65 लिहिली, अमृत अनुभवलेला, पण सद्गुरूला मागत असताना ज्ञानोबरायाने असं नाही सांगितलं फक्त आळंदी सुखी व्हावी, माझा मतदारसंघ सुखी व्हावा, माझे कुटुंब सुखी व्हावा, अजिबात नाही। ज्ञानोबरायाने आपल्या सद्गुरूला मागत असताना सांगितलं किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिनी लोकी भजिजो आदी पुरखी अखंडित। अजून प्रमाण किती गोडे पहा, अवघाची संसार सुख